पुढच्या मॅच कडे आपण वळतोय। अजून एक मॅच मैदानामध्ये संपन्न होतीये। आकाश इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत। नाही एकदा इथे नो बॉलचा इशारा कळवलाय। नो+1 आताचे एकूण 2 धावा मिळत आहेत। 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जातोय। पुन्हा एकदा बिग हिट। चेंडू मात्र हवेत आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल। पुन्हा एकदा चांगला फटका आणि पुन्हा एकदा इथे ती एक धाव घेतली जाते। षटक क्रमांक 2 आणि पहिल्याच बॉलवरती इथे सिंगल। चांगला फटका आणि त्या दरम्यान आलेला हा सुरेख आणि रुबाबदार चौकार 4 धावेंसाठी। 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ। धावसंख्या होते ती 12। दुसरं षटक सुरू आहे। पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ। धावसंख्या होते ती 13। पुन्हा एकदा बिग हिट आणि तिथे मात्र एकच धाव जी प्राप्त केली जाते। धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ। एक धाव धावसंख्येमध्ये वाढ करून देते। 14 धावा झाल्यात। दुसरं षटक सुरू आहे। बळीराम आणि त्याचबरोबर गणेश ही जोडी मैदानामध्ये पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू ढकललाय। सिंगल मिळते। दुसरीचा प्रयत्न फेकी मात्र उशिराने आणि त्या दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा आतापर्यंत झाल्यात। 16 धावा। संघामध्ये मला वाटतं खेळाडू फार कमी आहेत। नाहीच आहेत। तुम्ही आहे ते पुष्कळ आहेत ना, पण तुम्ही खेळण्याचा आनंद घेता ही गोष्ट मात्र खरी आहे। क्रिकेट हा एन्जॉयच करण्यासाठी असतो। पहिल्याच बॉलवरती प्रहार। नो+ आलेला चौकार। जियो खिलाडी वाहे वाहे, जियो खिलाडी वाहे वाहे, धन्यवाद। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। एक धाव त्या दरम्यान मिळते। धावसंख्येत 1 ने वाढ। धावसंख्या होते ती 22 धावा, 22 रन्स। पुन्हा एकदा इथे नो बॉल आहे। अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते।
धावसंख्या होते ती 23. Mami, yo sé que tú no quieres me va a quitar. Duro. Lo que me gusta es que tú te dejas llevar. Duro. Todos los weekends ella sale a vacilar. Duro. Mi gata no puede janguear porque ella le gusta la gasolina. Dame más gasolina. Como le encanta la gasolina. अगदी मैदानामध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावा अगदी वेगात पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॅट चेंज. इथे धाव घेण्याचा प्रयत्न. अरे देवा, हे भगवान, ये क्या हुई. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एवढ्या जवळून जे नेम लागला नाही, देवाचाच धावा करावा लागेल. पुन्हा एकदा बिग हिट आणि बॉल सीमारेषा पार. पुन्हा एकदा हा येतोय चौकार. 4 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. गणेश आणि बळीराम. पुन्हा एकदा एक धाव त्या दरम्यान मिळते. चेंडू निर्धाव जातच नाहीये. प्रत्येक बॉलवरती धाव येते. काय करावं काही कळत नाही गोलंदाजांना. 34 वरून धावसंख्या 1 ने वधारली जाते. 35 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4 सुरू आहे. सर्वाधिक धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. इथे बॅट चेंज. शेवटला कॅच इथे घेतलाय. विकेटचं होईल पतन. गणेश गॉड बिहाइंडची शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. हरीश सर मात्र यष्टांच्या मागे फार खुश झालेत. एकदाचा तो चेंडू हातामध्ये बसला. मगाशी नेम लागला नाही, परंतु आता चेंडू येऊन हाताला चिटकला. विकेटचं पतन. पुन्हा एकदा वाह. आल्या आल्या सरळ बॅटने एकदा पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील पूर्ण आहे. क्या बात है. दिवसा ढवळ्या धावांची केलेली चोरी. 1 से भले 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पुढचा बॉल. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 38. एक बॅटर बाद 38 धावा. 38 फॉर लॉस ऑफ 1. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू आहे. पुढचा बॉल. इथे इथे नो बॉल. नो बॉल आहे. नो बॉल. नो बॉल कशा संदर्भात आहे? तो बीमरचाच आहे. तुम्ही जरी म्हटलात की त्रिफळा बाद झालाय, मग नो कसा? इथे तुम्ही कमरेच्या वरून चेंडू ज्या वेळेस डिलिव्हर करता, त्यानंतर चेंडू इथे यष्टांना लागला तरी नो बॉल आहे. डोक्यावरून टाकाल आणि विकेट घ्याल, म्हणाल स्टंपला लागला आउट द्या. तसं होत नाही. इथे देखील त्रिफळा बाद आहे, परंतु फ्री हिट आहे. अरे फ्री हिट आहे. एक धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. फ्री हिटच्या बॉलवरती त्रिफळा बाद नसतो. 40 धावा झाल्यात. चौथं षटक सुरू आहे. फार मोठी धावसंख्येकडे वाटचाल आहे. इथे मात्र हळुवार पद्धतीने काहीशी उसळी घेणारी गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर 40. एक बॅटर बाद 40. साईदीप वॉरियर्स अप्रतिमरित्या इथे बॅटिंग करतायत. प्रामुख्याने बळीराम आणि त्याचबरोबर निखिल धावसंख्येला आकार देतात. तर गोलंदाजी मार्क वरती हरिदास इथे आपण पाहतोय. पहिलाच बॉल अप्रतिम. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज. 5व्या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने.
बळीराम यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे बॅटवरतून चेंडू ब्रश, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा डोक्याला हात लावायची वेळ आली. पुन्हा एकदा जिथे एक जेमतेम होती तिथे दोन. एक से भले दो. हे भगवान फिर से एक बार ये क्या हुई. तुम्ही म्हणू शकता मोये मोये. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 42. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. इथे विकेटचं पतन. सरते शेवटी क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होऊन बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. क्या बात है. बॅटर जे धावबाद झाले ते डायरेक्ट ब्राझीलला पाठवले. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you fold it up, oh, oh, and if you fold it up, eh, Tamina, Sangalewa, 'cause this is Africa. Tamina. 2 बॅटर बाद झालेत. नवीन इथे नॉन स्ट्राइक एंड वरती येतील. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात है. बॅक टू बॅक इथे निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. स्ट्राइक वरती निखिल आहेत. पुढचा बॉल इथे देखील वाईट बॉल आहे. आता सगळेच बॉल कसे काय मारायचे. आता अंगावरती लागला असता मारण्याच्या प्रयत्नात. बरोबर चाललंय तुमचं. बरोबर खेळताय. सोडायला पाहिजे ना अवांतर मिळते तर. 43 धावा झाल्यात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे. सिंगल मिळतीये. निखिल यांच्या खात्यामध्ये ती जोडली जाईल. धावसंख्या 444. 44 फॉलोअर्स ऑफ 2. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल. अजून एकदा वाईट बॉल. 45 धावा झाल्यात. थोडस लांबलचक षटक आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज क्षेत्ररक्षक. इथे झेल सुटला. जसा आंघोळीचा ओला साबण हातातून निसटतो ना तसा चेंडू हातातून निसटला आणि जीवदानही मिळालं. मला त्यांनी आल्यालाच सांगितलं होतं सर आमच्याकडून काही चूक झाली तर बोलू नका. ही आमच्या एरियातलीच पोरं आहेत. चूक झाल्यानंतर सुट्टीच नाही. 5 षटकानंतर धावसंख्या 46. आता शेवटचे 12 चेंडू. डेड बॉल पंचांनी कळवलाय. 46 धावा झाल्या. 2 बॅटर बाद. पहिलाच बॉल अप्रतिम. चांगली सुरुवात. याच गोष्टींची गरज आहे आणि ती गोष्ट इथे घडवली जाते. निर्धाव चेंडू इथे हाताळला जातोय. 46 धावा झाल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. वाह काय झेल टिपलाय. जसा आंब्याच्या झाडावरून पिकलेला आंबा तोडावा तसा एका हातामध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. अजून एक बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. अभिजित इथे बाद होत आहेत. तिसऱ्या विकेटचं पतन होत आहे. 46 या धावसंख्येवरती. तिसरा बॅटर बाद. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. संदीप. डावखोऱ्या शैलीचे एक शैलीदार बॅटर अभिजित. संदीप आहे ना. संदीप पुन्हा एकदा ऑन साइडला आल्या पहिलाच बॉल. इथे चांगल्या पद्धतीने खेळतायत. सिंगल. एकाच धावेवरती समाधान आहे. एकेरी धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. मैदानामध्ये इकडून तिकडे फेकाफेक. त्याचा फायदा मात्र होत नाहीये. 47 धावा झाल्यात. पुढचा बॉल.
पुन्हा एकदा मोठा प्रहार. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं आहे. एकटा आकाश लॉंगॉन पासून डायरेक्ट यष्टीरक्षकापर्यंत पळत येतोय. आजच्या दिवसामध्ये कमीत कमी 3-4 किलो वजन आकाशचं कमी होईल. 3-4 किलो तरी एवढी धावपळ तो करतोय. पुढचा बॉल इथे फुलटॉस खेचून मारलाय. चपराक. दुसरीचा प्रयत्न. एकच आहे आत्ताची. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. षटकाची समाप्ती. 49 धावा झाल्यात. सर डिक्लेअर दिली त्यामुळे तसं आहे. 49 झाल्यात. शेवटचे 6 चेंडू. शेवटचं षटक. नवीन गोलंदाज. शेवटच्या षटकाची सुरुवात. वाह. अशी जर गोलंदाजी केली ना तर मला वाटत नाही बॅटर तुम्हाला इथे जागेवरती ठेवतील. ते मैदानाच्या बाहेरच घेऊन जातील. 50 धावा संघाच्या पूर्ण झाल्यात. 4-5 पावलं वेगात आले आणि बॉल सोडताना इतक्या हळूवार सोडलाय. पुन्हा एकदा वाईड बॉल. अरे देवा आता तर पोचलाच नाही. नाही नो बॉल आहे. नो बॉल आहे. एक टप्पाच टाकायचा. गोलंदाजीमध्ये टप्पा आणि पिक्चर मध्ये कटप्पा हा फार महत्वाचा होता. अन्यथा पिक्चर हिट होणार नाही. परत एकदा नो बॉल. सर दुसरे चेंज केले तरी चालतील असं काही नाही. मिलिंद सर. हा मिलिंद सरांना द्या आता. इथे चला फ्री हिटचा बॉल आहे. मिलिंद सर आलेत. योग्य आहे चेंडू. हे चालतंय. त्यांच्या वयोमानानुसार आणि त्यांच्या खेळण्याच्या शैलीनुसार ही गोलंदाजी योग्य आहे. कशाबद्दल यांच्याकडे बॉलरच नाही तर करणार काय. फ्री हिट आहे. अब तक 56 धावा झाल्यात. सरळ हाताने टाका. इथे फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे झेल होऊ शकत नाही. एक धाव नक्कीच मिळते. नको आकाश अजून 1 किलो कमी होईल. 3 पर्यंत मी पोहोचवलंय तुला. 3 किलो तर नक्कीच या एका मॅच मध्ये 3 किलो कमी होईल तुझं. एवढी धावपळ करतोय. अजून पळाला तर 4-5 होईल. परत नो बॉल. हे षटक आहे ना हनुमानाच्या शेपटीप्रमाणे लांबलचक होत चाललंय. थोडं आटोक्यामध्ये येणं गरजेचं आहे. अरे देवा आता तर यांनी स्वतःच्याच पायाजवळ आपटलाय. परत नो बॉल आहे. अजून कोण आहे का तयार गोलंदाजीसाठी. सगळेच झालेत. अजून कोण आहे का बघा. नाहीतर या ताईंना ओर द्या. वाह. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 64 धावा आतापर्यंत झाल्यात. 64 धावा. इथे 6 षटकार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. 70 धावा झाल्यात. परत नो बॉल. परत नो बॉल. मी म्हटलं ना
एखाद्या वेळेस लंका दहन होईल, परंतु हे षटक इथे लवकर होणार नाही. अजून 2 राहिलेत. हा योग्य काय आहे? योग्य आहे चेंडू. पंच पण आता एवढे सांगतोय ना मी, बरोबर टाकतायत ते. एकदाची इनिंग संपली, एकदाची इनिंग संपली त्याचा आनंद व्यक्त करा. इनिंग संपली, तुम्ही 7 ओव्हर कंप्लीट केल्यात आणि फक्त 73च दिल्यात. इथे विजय मिळू शकतो, हरकत नाही. दावा खर्च झाला म्हणून काय झालं, वसूल करण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये, अनुभव आहे, त्या अनुभवाचा वापर करा. या जोडीवरती सर्व काही अवलंबून आहे. A1 जोडी मैदानामध्ये आली आहे. स्ट्राईकला आकाश, ज्याला एक्सपिरियन्स आहे, संपूर्ण मी तर बघितलेलं आहे, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तो खेळण्याची ताकद ठेवतो. पण ती फुल पिच आणि 360 मैदान असतं. इथे आता नेटमध्ये कशा प्रकारे करेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार. 6 धावेने इथे सुरुवात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे ढकलून दिलाय. निर्धाव चेंडूची सांगता. 6 धावा झाल्यात. आकाश यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती एक षटकार आलाय. इथे देखील सॉलिड इन डिफेन्स. नाही, बरोबर आहे, प्रत्येक बॉलवरती षटकार मारता येत नाही. खराब चेंडूची वाट पाहावी लागते, त्या चेंडूची वाट लावण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा उचलून खेळलेत. सिंगल नक्कीच प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. 74 धावेंचा पाठलाग आहे. आकाशांना थांबायचंही आहे आणि धावाही बनवायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूने इथे देखील बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. 5 चेंडूंमध्ये 7 धावा इथे पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. सिंगल इथे प्राप्त होईल. एक आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा झाल्यात. सुरुवात चांगली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार होता, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी केली. संदीप यांनी अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती. ज्यांच्या नावामध्ये जीत आहे, अभिजीत. अभि नाही तो कभी नाही. अभिजीत इथे गोलंदाजी मार्क वरती. चला, एकच रन्स काढला आणि कशाला दमलायत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल. मला वाटतं अभिजित यांची स्तुती जास्त झाली, लगेच अभिजित यांना दृष्ट लागली. पहिलाच बॉल वाईट हाताळला. अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होती ती 9. दुसरं षटक इथे प्रगती पथावरती आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल. हा चेंडू देखील वाईट. बोनस स्वरूपाच्या 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धावा झाल्यात. राहिल्यात फक्त 64. इथे मात्र बॅकफुट पंच. चांगला फटका इथे. हे भगवान, ये क्या हुई. चीन टपाक डमडम. आकाश क्रिकेट मधली आत्महत्या. धावबा. आउट हुआ खेल पलटा. ग्रिजलीज का जोश उछलता. ग्रिजलीज का जोश उछलता. गिरा विकेट. गूंज में सर्वात मोठी विकेट आणि ती देखील फार दुर्दैवीरित्या. आता मी फक्त 64 म्हणणारच नाही, 64 करायच्या आहेत. नाही होतील ना. काय कॉन्फिडन्स तुम्ही ठेवा. का नाही होणार.
का होणार नाही? तुम्ही हरींचे दास आहे, त्यामुळे तुमच्या बॅटमधून नक्कीच धावा होतील. 10 धावा झाल्यात. पुढचा बॉल अभिजित यांचा. हा चेंडू देखील सीमारेषेच्या जवळपास. इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न. इथे एक धाव मिळते. धावसंख्या 11. 11 वरती 1. अनुभव आहे, त्या अनुभवाने बॅटिंग करावी लागेल. इथे देखील बॅट वेगात फिरवली परंतु संपर्क झाला नाही. आपला जर्सी क्रमांक 7 आहे. MS धोनी डोळ्यासमोर ठेवा आणि तशीच बॅटिंग करा. फक्त चौकार षटकार. खाईन तर मी तुपाशी नाहीतर उपाशी, हाच प्रयत्न करा. वाह, बॅकफुट पंच आणि त्या दरम्यान एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झाली आहे. धावसंख्या 12 झाली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 12 धावा. वाईट. अजून एक अतिरिक्त मिळतील तुम्हाला. 64 मधल्या आहेत ना, कमीत कमी 40 तरी करायचे आहेत. बाकीच्या एखाद्या वेळेस तुम्हाला एक्स्ट्राज मिळतील. 40 पर्यंत तरी स्कोर न्या. बघा मी बाकीच सांगतोय, ते यशस्वी होईल का नाही ते सांगता येणार नाही. वा, चांगला फटका आहे परंतु बॉलने इथे उंची जास्त घेतली आहे, लांबी गाठली नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. इथे देखील वेल्लेप सोडून दिलाय. अशी जरी बॅटिंग झाली तरी धावा होतील. सोडून द्यायचं काम केलं तरी. फक्त स्टंप मधले बॉल सोडू नका. 15 धावा झाल्यात. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 15. वाह, इथे चांगला प्रयत्न. सिंगल इथे मिळतेय. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्यात. मी म्हटलं ना, अनुभव आहे. तुम्ही का बॅटिंग करू शकणार नाही? करणार. आणि त्यातून जो मजबूत पाठिंबा आहे, जो आवाज ऐकायला येतोय, त्यावरती तुमची बॅटिंग नक्कीच होणार. आपली कन्या आहे ती आवाज देतेय. आणि आता मध्यंतरामध्ये गेल्या वर्षीच एक गाणं आलं होतं गणपतीमध्ये, आमच्या पप्पाने गणपती आणला. इथे आता म्हणता येईल आमचे पप्पा इथे धावा आणतायत. 16 धावा. इथे देखील ऑन साइडला. क्या बात है, वेगवान धाव आहे. धावसंख्येमध्ये वाढ. 3 धावा. एवढी धावपळ केली की एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17. पुन्हा एकदा अवांतर. 18. विजयाचं समीकरण 29 चेंडू आणि 56 करायच्यात. अवघड नाहीयेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जात. लॉंगॉनच्या इथे दोन्ही पायांमधून चेंडू निघून गेला. जसं पुलाखालून पाणी निघून जातं. बॉल सीमारेषा पार. मैदानाला गुदगुला करत येतोय चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी 4 रन्स. अशा धावा देखील फायदेशीर आहेत. 22 धावा झाल्यात. एक बॅटर बाद 22. क्या बात है. धावसंख्येला आकार इथे देण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा इथे चेंडू वरच्या नेटला लागतोय. धावबाची संधी. इथे एक धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. एक बॅटर बाद 23. पुन्हा एकदा शफल झाले परंतु सफल झाले नाहीत. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या 23. पुन्हा काय फटका आहे. वाह, हे जर 360 मैदान असतं ना, तर इथे बॅटरला सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा फटका म्हणता आला असं. लॉंग लेगच्या दिशेने ठोकलेला, परंतु इथे सिंगलच आहे. इथे देखील बिग हिट आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे.
वजनदार, दमदार, असरदार, ठोकलाय षटकार. 3 षटकानंतर 30 झाल्यात. येणारे 24 चेंडू आणि 41 काही अवघड नाहीये. आता सामना आटोक्यामध्ये. कहाणी में ट्विस्ट. 24 मध्ये 41. अशीच जर बॅटिंग सुरू राहिली तर मॅच अवघड नाहीये. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कमबॅक करून देतील का? पहिलाच इथे विकेट मात्र गमावली आहे. दोन्ही बॅटर धावबाद आहेत. तुम्ही क्रीज सोडली म्हणून तुम्ही बाद. तुम्ही क्रीज सोडली नसती. हा क्रॉस केलं नसतं तर. इथे क्रॉस झाले. नवीन बॅटर. 2 विकेट इथे गमावल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 30 या धावसंख्येवरती दुसरे बॅटर बाद आहेत. वाह, पहिल्याच बॉलवरती चांगला फटका आणि आल्या आल्या त्यांनी सांगितलंय जरी मला झाला असेल उशीर तरी माझे फटके आहेत एकदम पद्धतशीर. हा चेंडू मात्र उजयष्टीच्या बाहेर. अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ. दर्शन यांनी पहिल्या चेंडूवरती एका धावेचं दर्शन दिलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात. बॅकफुट पंच. कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटचा खेळलेला फटका धावसंख्येमध्ये वाढ करून देईल. पुढचा बॉल. वाह, फटका अगदी सुरेख. बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. पुण्याचा लाडका पप्पा दगडू शेठ बॉलला पाठवून दिलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. इथे मात्र दांडीगुल. छोटी पण किफायतशीर पारी इथे पेश केली. दर्शन हे मात्र इथे होतील बाद. तिसऱ्या विकेटचं पतन. 38 धावेंवरती तिसरे बॅटर डगआउटच्या दिशेने. सिक्सर लगे तो सर ओव्हर झाली. ओव्हर झाली आहे का? ओव्हर झाली आहे. नाही, इथे स्कोर कार्ड वरती ओव्हर झालेली आहे. झाली आहे. चला आता नवीन गोलंदाज कोण आहेत लगेच या. 4 षटकानंतर 38 झाल्यात. 18 चेंडूंमध्ये अजूनही 36 करायचे आहेत. अवघड नाही आहेत. 18 बॉलमध्ये 36. 18 चेंडूंमध्ये 36 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल. वा, जास्त वेगात फेकी करण्याचा प्रयत्न. जागच्या जागीच फेकी केली. धावसंख्येमध्ये वाढ 39. वा, चांगला फटका इथे खेळून काढलाय. सिंगल नक्की मिळेल. मिलिंद यांच्या खात्यामध्ये ही 1 धाव मिळते. बघा, कित्येक वर्षापूर्वी तुम्ही क्रिकेट खेळला असेल परंतु ही जी स्पर्धा आहे ही तुमच्यासारख्या खेळाडूंनाच खेळण्यासाठी प्रामुख्याने आयोजित केली जाते. स्पर्धेचं नियोजन आयोजन प्रत्येकाला खेळण्याची संधी आहे. एन्जॉय करा. खेळाचा आनंद घ्या कारण सर्वांच्या जीवाभावाचा खेळ त्याचं नाव क्रिकेट आहे. संपूर्ण भारतभरामध्ये जास्त प्रमाणात खेळणारा खेळ आहे. पुन्हा एकदा इथे निर्धाव. 40 धावा आतापर्यंत झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. समीकरण 15 चेंडू आणि 34 धावा. 15 बॉल 34. वाह, चांगला फटका आहे परंतु 1 धाव तर नक्कीच मिळेल. चांगली बॅटिंग इथे आतापर्यंत जी प्रामुख्याने पाहायला मिळाली. 12 चेंडूंवरती 7 धावेंवरती आहे. 7-12 तुमच्याच नावावरती करायचं आहे. अरे बापरे, काय आहे? नो बॉल.
घाईमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. मिलिंद यांना ती संधी घ्यावी लागेल. इथे फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. एक धाव मिलिंद यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळती आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 44. 3 बॅटर बाद. हरिदास यांचा जर जर्सी क्रमांक आपण पाहिला 7 आहे MS धोनी, तर दुसऱ्या बाजूने मिलिंद यांचा जर्सी क्रमांक पाहिला तर 10 आहे सचिन तेंडुलकर. दोन्ही लेजंड खेळाडू आहेत. मध्ये यदा कदाचित एवढ्या वयाचे जर MS धोनी आणि सचिन तेंडुलकर झाले तर ते असेच खेळतील असं म्हणता येईल. चांगली पार्टनरशिप करतायत. 44 झालेत 5 षटकानंतर. शेवटचे 12 मध्ये 30. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये भेदक असा फटका आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 45. बघा आता MS धोनी झाला, सचिन झाला. स्कोर कार्ड वरती रोहित शर्मा आलेत 45. पुन्हा एकदा एक धाव नक्कीच घेणार, मिळणार. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चपळाई आहे दोन्ही बॅटर मध्ये. 46 धावा झाल्यात. 10 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. 10 बॉल 28. पुन्हा एकदा इथे वाईड यॉर्करचा प्रयत्न. निर्धाव डॉट. चांगली गोलंदाजी आहे. त्यावरती चांगली संयम आणि फटकेबाजी. आता चौकार षटकार देखील हवेत, गरजेचे आहेत. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ इथे फेकाफेक. इतक्या जवळचा नेम हेरता आला नाही. कधी कधी होतं असं, वयोमानानुसार होतं. जवळचं लगेच दिसत नाही. तरुण आहेत ना ते, म्हणून मी म्हटलं. 46 धावा. 3 बॅटर बाद. इथे मात्र निर्धाव डॉट. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 28. अभी नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा चौका और छक्का. पुढचा बॉल. हा चेंडू सोडून दिलाय. योग्य चेंडू आहे. षटकाची समाप्ती. शेवटचं षटक. लास्ट ओव्हर. 6 मध्ये 28 होऊ शकतात. फक्त 5 षटकारांची गरज आहे. संदीप इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सेहेचाळीस वरती 3 आहेत. शेवटचे 6 मध्ये 28 करायचे आहेत. वाह, पहिलाच गुगली. पहिल्या चेंडूवरती मिलिंद यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. फिंगर रोल केलेत आणि बॉल गर 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 फिरवलाय. अरे देवा, हे अति झालं. पहिला बॉल एवढा अप्रतिम हाताळला, दुसऱ्या चेंडूवरती ताकदच मिळाली नाही. इथे मात्र नो बॉल. धावसंख्या 47. पुढचा चेंडू फ्री हिट मिलिंद यांच्यासाठी. आता जास्त वापरली. अरे देवा, मगाशी वापरली नाही, आता जास्त झाली. थोडस तो मीटर कमी करा. 48 झाल्यात. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. संधी आहे, फायदा घ्या. 26 करायचे आहेत. अरे देवा, परत कमी झाली. तो मीटर बरोबर नाहीये. ती जी चावी देताय ना, ती थोडीशी कमी जास्त होतीये. बरोबर सेंट्रल मध्ये घ्या. कधी जास्त तर कधी कमी होतीये. धावसंख्या 50. 50 धावा झाल्यात पूर्ण. अजूनही 24 करायच्या आहेत. होऊ शकतात अशी जर गोलंदाजी झाली तर. अरे देवा, हे भगवान, ये क्या हुई. चीन टपाक डमडम मोये मोये सगळे एकत्र झाले. आता
आता इथे कुठेतरी वाटलं जातंय काय फ्री हिट आहे. थांबा थांबा त्यांना राहू द्या जागेवरती. फ्री हिट 51 झाल्यात, 23 करायच्या आहेत. नो बॉल. नाही नाही नो बॉल. संदीप सर इथे मात्र फार चूक करतायत. पहिल्या चेंडूवरती खरंच वाटलं की हे गोलंदाज निर्धाव षटक टाकतील. आता असं वाटतंय की हे सगळ्याच धावा देऊन टाकतील. परत नो बॉल. मारा ना, तुम्ही मारू शकता. नाही नाही आता नाही नाही असं नाही असं नाही. धावा येतात येऊ द्या ना जरा, त्यांनाही मजा येते. एवढ्या धावा दिल्यात अक्षरशः गोलंदाजी थांबवावी लागली. नवीन गोलंदाज. नो बॉल. अरे देवा, आता या पण संघावरती राज्य दिसतंय. फ्री हिट बॉल आहे. धावसंख्या किती आहे? 53 झाली आहे. नाही 53 कशी होईल, जास्त होईल. 54 झाली आहे. फ्री हिटचा बॉल इथे मात्र तो गमावलाय. योग्य चेंडू आहे. प्रमोद गोलंदाजी मार्क वरती आहेत. 54 झाल्यात. 54. नो बॉल. 4 चेंडूंमध्ये 19 करायच्या आहेत. बघा आकाश जर धावबाद झाला नसता, झाल्या असत्या धावा. मी म्हटलं होतं. ओ नाही नाही कॅच घेतला असता तरी फ्री हिट होता सर. आणि फ्री हिट होता म्हणून तुम्ही सोडलात, मला माहिती आहे ना. अच्छा तो अचानक आला का अंगावरती. चांगला फटका आहे. पंचांनाच मारा, ते सारखे नो बॉल देत आहेत. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते अब तक 56. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 18 होऊ शकतात. इथे मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू हाताळलाय. प्रमोद यांनी सरते शेवटी षटक संपवण्याची जबाबदारी घेतली आणि सरते शेवटी ही मॅच संपली. फार अवघड परिस्थिती होती. विजेत्या संघाचं अभिनंदन. वेल डन, वेल प्लेड. आणि आजच्या दिवसातील सर्वात लांबलचक चाललेली ही मॅच. दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करण्यात येतोय. निखिल गायकवाड ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. निखिल गायकवाड मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहेत. मालपानीच यांच्याकडून आकर्षक अशी प्रथमतः भेटवस्तू आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक अशी ट्रॉफी आपण मिलिंद यांना इथे प्रदान करतोय. सॉरी निखिल यांना प्रदान करतोय. निखिल गायकवाड. अजित सरांच्या शुभ हस्ते आपण प्रथमतः मालपानीच यांच्याकडून एक भेटवस्तू निखिल यांना प्रदान करतोय. जोरदार टाळ्या वाजवा निखिल यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर या स्पर्धेची मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मी दोन्ही मॅमला विनंती करेल की आपण देखील तिथे जॉईन व्हा. दोन्ही मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये निखिल गायकवाड मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. क्या बात है, बजाव टाली. धन्यवाद, वेल डन. जो संघ इथे पराभूत झालाय त्यांना देखील पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. ज्या चुका झाल्यात त्या सुधारा आणि पुन्हा एकदा या मैदानामध्ये दाखल व्हा. आताची वेळ इथे समाप्त होते. आपण रजा घेऊ, काही वेळाची विश्रांती असेल आणि पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये, रात्रीचं सत्र आहे ना, रात्रीचं सत्र आहे. आजच्या मॅचेस इथेच समाप्त होत आहेत. आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये सकाळी बरोबर 8:30 वाजेपर्यंत आपल्याला यायचंय. धन्यवाद.